तर पुण्यातल्या मावळ तालुक्यातील पाटण गावामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे। अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा एक भाग कोसळून या गावातील एक कुटुंब गाडलं गेलंय। पती नंदू तिकोणे, पत्नी आणि मुलगा घरात असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला। 2 जणांचे मृतदेह सापडलेत, एकाचा एनडीआरएफ कडून शोध सुरू आहे। त्यामुळे अतिशय दुःखद आणि दुर्दैवी अशी घटना आहे। पाटणमधल्या दुर्घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे हे दाखवणारी एबीपी माझाची ही दृश्य। मावळ तालुक्यामधल्या या गावामध्ये अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा एक भाग कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये या गावातलं एक कुटुंबच गाडलं गेलंय। यामध्ये पती, पत्नी आणि मुलगा घरात होते, त्यावेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला। या तिघांपैकी दोघांचे मृतदेह सापडलेले आहेत आणि आणखी एकाचा सध्या एनडीआरएफ शोध घेते। दरम्यान या दुर्घटनेबाबत नंदू तिकोनेंचा पुतण्या अजय तिकोने यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने। आता आपल्यासोबत नंदू तिकोने यांचे पुतणे आहेत। कधी झालं हे सगळं, कसं झालं? हे सुमारे 4:30 वाजता झालेले सकाळी, नाही का? ही घटना 4:30 वाजता झाली। आम्ही आमचे कुटुंब वर आहे, आम्हाला फोन आला तिथून की बाबा अशी घटना झाली आहे। त्यावेळेस आम्ही आलो तर सर्व पूर्णपणे हे ढिगाऱ्याखालीच गेलं होतं। आम्ही खूप प्रयत्न, म्हणजे जसे आमचे JCB वगैरे आम्ही कॉल लावले, आमचे गावचे सरपंच वगैरे त्यांनी कॉल लावले, पण आम्ही काही करू शकलो नाही का? काय काय प्रयत्न झाले वाचवण्यासाठी? ते JCBला वगैरे कॉल करण्यात आला, आम्ही तिथले थोडेसे पत्रे वगैरे काढले, पण मातीचा ढीग एवढा आहे की खरंच काही करू शकलो नाही। आम्ही पण काही करू शकत नव्हतो, कारण आम्हाला फक्त आमचा एवढीच इच्छा आहे की देवाला की बाबा सुखरूप जे काही असेल ते सुखरूप असू दे, देवाकडेच प्रार्थना आहे, बाकी काय। किती वाजता पाऊस सुरू झाला, कसा पाऊस सुरू झाला आणि हे कधी, कसं, काय आवाज वगैरे काय आला तिथं? हो, धडधड धडधड आवाज आला। साईडचे कुटुंब सांगत होते की धडधड धडधड जोरात आवाज आला। त्यांनी पण त्यांचे कुटुंबाचे हलवले इकडले तिकडे, आणि ह्या कुटुंबावर आमच्या दुर्दैवी घटना अशी झालेली आहे। तर काल रात्री झोप लागली आणि अक्षरशः रेड अलर्ट जारी झाला, पाऊस तुफान पडला आणि तुम्ही बघतोय की विसापूर किल्ल्याचा हा एक भाग जो आहे तो खाली वाहून आला, कारण पाऊसच तितका होता, पाणी वाहायला जागा नव्हती आणि अक्षरशः तिकोने कुटुंबीय या विसापूर किल्ल्याच्या एका डोंगराच्या भागाखाली अक्षरशः गाडला गेलेला आहे। अपेक्षा करूयात की यातून काही चमत्कार घडेल आणि ते यातून सुखरूप बचावतील। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजीमुल्ला, एबीपी माझा, पाटण, पुणे। साहब एक मैसेज करवा दो 1 पाउंड। वन मिसिंग लोकेटेड मैसेज।